उमरखेड शहरात ATM मशीन फोडून 70 ते 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास। उमरखेड शहरातील पटेल कॉम्प्लेक्स येथे विवेक माकोडे यांच्याकडे वक्रंगी कंपनीचे ATM मशीन असून ती मशीन चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान संपूर्ण फोडून त्यामधील 70 ते 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे। सकाळी पेपर टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या नजरेत सदर घटना आल्यानं त्यांनी त्याची माहिती कंपनीचं काम घेतलेल्या माकोडे यांना दिली। त्यानंतर माकोडे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आहे। उमरखेड शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून चोरीचं प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येतं, तर चोरट्यांना पोलिसांचा धाक नसल्याची कुजबूज चालू आहे। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन जनतेला न्याय आणि भयमुक्त वातावरण करून अशा घटनेतील व्यक्तींना न्याय मिळवून द्यावा अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे। ATM मशीन चोरीला गेली, कुठल्या कंपनीची होती आणि काय होतं नेमकं सांगा। वक्रंगी कंपनीची ATM मशीन होती। वक्रंगी कंपनीची ATM मशीन होती आणि त्या मशीनमध्ये मी काल संध्याकाळी 4:50 90,000 रुपये कॅश लोड केली होती आणि रात्री 10:10 मी ATM मशीन जवळच होतो, तेव्हापर्यंत व्यवस्थित मशीन चालू होती। त्यानंतर आम्ही घरी गेलो असता सकाळी कळालं असता की ATM मशीन चोरी गेली। त्यामध्ये जवळपास 90,000च्या आसपास रक्कम असायला पाहिजे आणि मशीनचा खालचा भाग हा चोरी गेला। तर कॅश आणि ATM लवकरात लवकर पोलीस स्टेशनद्वारे मिळण्यात यावे करिता विनंती करत आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्काबार, उमरखेड, यवतमाळ।